नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगणार आहोत नवनाथाची आणि तंबाखू मागणाऱ्या भक्तांची कथा. तर आपण सुरुवात करूया चला. एक बीड जिल्ह्यामध्ये पिंपळाचीवाडी हे गाव आहे. पिंपळाचीवाडी म्हणून त्या गावामध्ये एक भक्त होता. त्याला तंबाखूची एवढी तलब झाली होती की सांगायला नको. तो दिवसभर 2-4 दिवस झाला त्याला तंबाखूच भेटत नव्हती. तो सर्वांना तंबाखू मागून मागून थकला. दुकानंही बंद होते, काही दुकानामध्ये तंबाखूही नव्हती. मग तो काय करावं त्याला काहीच समजत नव्हतं. तो दारोदार ओणवून भटकत राहिला. सर्व शेजारी पाजारी गावातही जाऊन पाहिलं त्याने, त्याला तंबाखूच भेटली नाही. पण तो तंबाखूसाठी एवढा येडा झालेला होता की तो काय करावं त्याला ते समजत नव्हतं. तंबाखू करून तो पारच त्याचा जीव निघून जाण्याची वेळ आलेली. पण तो रात्रीचंही बाहेर पडल्याच्या नंतरला नवनाथ त्याला भेटलेले. आणि पहिल्यांदा ते असे नवनाथांचे 4 वाजता निघाल्याच्या नंतरला ते पहिले ते दिवट्या म्हणून असे ओळखले जायचे आणि भूताची फेरी, देवाची फेरी असे म्हणून ते पहिले लोक बोलायचे. पण हे कोणालाही माहीत नव्हतं हे नवनाथ आहेत. पण त्यावेळेसला तो एकटाच त्यांना न घाबरता त्यांनी ते पुढं चाललेले होते आणि त्या भक्ताने मागून आवाज दिला. त्या भक्ताचं नाव होतं विष्णू. त्या विष्णूने आवाज दिला, बोलला, पाहुणं तुमच्याकडं तंबाखू भेटेल का? तेव्हा त्यालाही माहीत नव्हतं हे कोण आहेत म्हणून. तेव्हा तो बोलले, तुला दुसरं काय नको आहे का? तो बोलला, नाही, मला फक्त आणि फक्त तंबाखूच हवं आहे. मी किती 4-5 दिवस झालं तंबाखू पाहतो पण मला कोणी तंबाखूच दिली नाही. तेव्हा ते नवनाथ बोलतात, तुला नक्की तंबाखूच हवी आहे, दुसरं काय नको, तू तंबाखू का खातोस? ते बोलले, मला तंबाखूशिवाय काय जमत नाही आहेत, मग मी काय करणार, तंबाखूच हवे मला. आज तंबाखू नाही तर मी फक्त येड्यासारखं झालं आहे. माझं चित्त कशावरच नाही, घरात काम नाही, शेतामध्ये नाही, कुठंही माझं चित्त नाही, पण मला फक्त आणि फक्त तंबाखूच पाहिजे. तेव्हा ते बोलतात, तुला तंबाखूच हवी तर ठीक आहे, तर तुला तंबाखू भेटेल, पण तू घरी जा आणि तू दरवाजा हळूच उघड आणि दरवाजा उघडल्याच्या नंतरला तुला तिथे तंबाखू मिळेल. तू आता इकडं तिकडं रानावण भटकू नकोस, कुठं दुकानातही जाऊ नकोस, तुला घरी जाऊन तंबाखू मिळेल. त्यावेळेसला तो विष्णू तातडीने तंबाखूच्या ओढीने तो घरी जातो. तेव्हा तो बघतो काय काय साक्षात चमत्कार झालेला असतो. पूर्ण त्याचं घर आहे तंबाखूने भरलेलं असतं. तेव्हा तो आश्चर्यचकित होतो आणि बोलतो, हे कोण होते आणि नेमकं हे तंबाखू मला कशी मिळाली? घरामध्ये एवढं घर भरून कशी तंबाखू आली? त्यालाही समजलं नाही ते कोण होते. ते तर बोलला, मी यांना पाहुणं म्हणून बोललेलो, पण हे नेमकं कोण मला भेटलेले? नेमकं भूत भेटलेले की देव माणसं होते? काही समजलं नाही. तेव्हा दुसऱ्या दिवशी तो डोंगरामध्ये हुडकायला जातो. त्या दिवशी उजाडल्याच्या नंतरला तो तंबाखूचे आश्चर्य पाहून सगळ्या गावाला सांगतो की मला असे माणसं भेटलेले आणि मी त्यांना पाहुणं म्हणून तंबाखू मागितलेली, पण आज त्या तंबाखूने माझं पूर्ण घर भरलेलं आहे. पण तो परत सकाळच्या पारी लवकर उठून डोंगरामध्ये जातो आणि साधूबांना म्हणजे नवनाथांना हुडकण्याचा प्रयत्न करतो. तिथं ते नवनाथ त्याला भेटत नाहीत. तेव्हा तो बोलतो, हे नवनाथ ते देव माणसं तर इथंच होते, मग आता मला का भेटत नाही येतं? तो त्यांना खूप दिवस हुडकत असतो, पण त्याला ते भेटतच नाही. त्या विष्णूला असं हुडकता खूप दिवस निघून जातात, 1-2 महिने होऊन जातात, तरी त्याला भेटत नाहीत. पण तो विचार करत असतो, आता हे एवढी तंबाखू भेटली, नेमकं होते कोण आणि काय कोण? मला कसं काही समजलं नाही आणि मी एवढं तंबाखूमध्ये येडा झालेलो होतो की मी त्यांचं दर्शन घेणं सुद्धा राहून गेलो. मला साक्षात नवनाथाने भेट दिली, पण तेव्हा मला समजलं नाही. त्यावेळेसला तो पूर्णपणे वेडा होऊन जातो आणि नवनाथाच्या दर्शनाची ओढ घेतो, पण त्याला नवनाथ भेटत नाहीत. तर त्या नवनाथांचे ते स्मरण करतो, पण त्याला ते स्मरण करत असंच 1-2 महिने निघून जातात स्मरण करता करता. तेव्हा त्याला ते नवनाथ येतात आणि त्याला सांगतात, तू साधना कर, तुझं कल्याण होईल, तुला काही कमी पडणार नाही. तेव्हा तो झोपेतून जागा होता आणि त्याला दृष्टांत पडतो. तेव्हा तो पाहतो इकडं तिकडं तर काहीच नाही. तेव्हा ते नवनाथ त्याला दर्शन देतात झोपेमध्ये, स्वप्नामध्ये येऊन त्याला सांगतात. तेव्हा तो बोलतो, आता हे खरोखर देवच होते माझ्या आयुष्यामध्ये आलेले. तेव्हा तो लग्नाचा विचारही डोक्यामध्ये आणत नाही. त्याच्या घरचेच त्याला स्थळ वगैरे बघतात, मुलगी खूप छान असते, पण त्याला ते लग्न करायचं नसतं. त्याच्या घरचे त्याला लग्नासाठी खूप बोलतात, तू लग्न कर, असं कर, तुला नंतरला कोण पाहणार, तुला मुलं बाळं नको आहेत का, तुला तुझा संसार नको का,
पण तेव्हा ते विष्णू बोलतो, आता मला लग्न करायचं नाही आणि मला कोणी लग्नासाठी बंधनही करू नका, मी लग्न नाही करणार आहे. आजही तो माणूस पिंपळाच्या वाडीमध्ये जिवंत आहे. आजही तो माणूस खूप म्हातारा झालेला आहे. पण तो नवनाथाचे स्मरण आजही करत आहे. त्यामुळे त्याच्या घरी कुठलीच कमतरता नाही आणि त्याला कुठला आजपर्यंत काटाही मोडलेला नाही. तो नवनाथाचा भक्त झाल्यामुळे त्याला तर कुठली कशाची कमी न पडता तो आज एकदम आनंदात आहे. पण खरं नवनाथाचं दर्शन मिळाल्यामुळे तो खरंच आयुष्यामध्ये खूप धन्यवान झाला आणि तो आजही बोलतो तो माणूस, की आज मी खरंच भाग्यवान आहे, की आज मला साक्षात नवनाथाने दर्शन दिले. आणि असं कोणाच्याही नशिबात नाही की ते नवनाथ मला साक्षात येऊन त्याने दर्शन दिले. किती देवपूजा केली, किती काही केलं, तरी आजपर्यंत कोणालाही नवनाथ भेटले नाही आणि कोणालाही अशा देवाने दर्शन दिलं नाही. पण आज त्या देवाने मला साक्षात येऊन माझ्यासमोर येऊन दर्शन दिलं. तो म्हणून आजही जिवंत आहे आणि आजही देवाची पूजा करतो. रोज सकाळी उठतो, नवनाथाचा जप करतो 108 वेळा ओम नवनाथाय नमः. सकाळी रोज पहाटे उठून 4 वाजता हा जप करतो ओम नवनाथाय नमः. 108 वेळा म्हणल्यामुळे त्याच्या अंगातलं कणकणी, सगळं त्रास, दुःख सगळं निघून जातं. आणि खरं तर मित्रांनो, तुम्ही नवनाथांचा जप करत राहा. तुमची पूर्णपणे इच्छा पूर्ण होईल. आणि खरोखर नवनाथ हे देवच आहेत आणि मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ हे सर्व देवरूपातच आहेत. हे जालिंदरनाथ हे येवलवाडीतले देवस्थान आहे त्यांचं. आणि असे खूप बीड जिल्ह्यामध्ये नवनाथांचं, जालिंदरनाथांचे खूप जणांना अनुभव आलेले आहे आणि त्यातला मलाही एक अनुभव आलेला आहे. खरोखर हे जालिंदरनाथ हे भक्ताच्या हाकेला धावून येतात. आणि आमच्या इथं तर खूप पाण्याची वगैरे टंचाई होते. त्यावेळेसला ते खरंच जालिंदरनाथानेच तिथं पाणी दिलेलं आहे. त्यामुळे हे जालिंदरनाथ, नवनाथ हे खरोखर भक्ताच्या हाकेला धावून येणारे आहेत. आणि खरं तर मित्रांनो, तुम्ही नवनाथांचे पारायण वगैरे करा. तुम्हाला जर वाटत असेल नवनाथाविषयी माहिती, तर खरोखर तुम्ही नवनाथांची सेवा करा आणि आयुष्यातले संकट दूर करा. तर तसंच त्या भक्ताच्याही वेळेस भक्तामध्येही तसंच झालेलं. तो लग्नाला आजपर्यंतही तयार झाला नाही, कारण की आज त्या माणसाचं वय, त्या भक्ताचं वय 90-95च्या आसपास आहे. तरीही तो विष्णू आजही कुठलंही शेतातलं वगैरे काम करतो. आणि आपण नाहीतर 30-40 वर्षाच्या माणसालाही तो माणूस काम करायला ऐकणार नाही, असा तो माणूस आहे. पण पूर्णपणे कसले वजन वगैरे असू त्या पटकन उचलणार आणि काम करणार. खरं तर त्या नवनाथाची ती बघा, त्यांच्यावरती श्रद्धा होती आणि नवनाथांची त्यांनी मनापासून भक्ती केली. तर आज तो 95 वर्ष झालं तरीही तो माणूस आज पूर्णपणे शेतातले वगैरे काम करतो. आणि अजूनही त्याने लग्न केलेलं नव्हतं. पण असं त्याला कधी जाणवलंही नाही की मी आज बिना लग्नाचा आहे, मग मलाही नातवंड वगैरे पाहिजे होते, पोरं वगैरे पाहिजे होते. पण त्याने कुठलंही शंका मनामध्ये न आणता आजही तो नवनाथाच्याच भक्तीमध्ये आहे. तर खरोखर त्याने नवनाथाची भक्ती केली आहे आणि आज खरोखर त्याला नवनाथाने फळही दिलंय. आज तो कुठल्याही कामात न कुठल्याही म्हातारपणामध्ये डगमगता तो आजही नवनाथाची सेवा करतो आणि कुठलंही काम स्वतः करतो. त्यामुळे नवनाथांनी त्याला कुठलीही वस्तू कमी नाही केली. आज पैसा पाणी भरपूर आहे त्याच्याकडे आणि त्याला कुठलीही जाणीव झाली नाही. त्याला बायको पोरं नसल्याची कुठलीही जाणीव आजपर्यंतही भेटली नाही, कारण की त्याच्याकडे सर्व काही मिळाल्यामुळे. आणि तो खरोखर आजही नवनाथांचे आभार मानत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि अशाच नवनाथाच्या कथा ऐकण्यासाठी, नवनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ यांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. खरं तर आज मी हे चॅनल खरोखर नवनाथ भक्तांची काय कहाणी आहे ह्या संदर्भात हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्हीही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही नवनाथाची भक्ती करा. मनातून तुम्हाला फळ मिळेल आणि मनातून नवनाथाची भक्ती करा आणि नक्कीच तुम्हाला 8-4 दिवस 15 दिवस तुम्हाला नवनाथाचे असेच चमत्कार जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच नवनाथाची भक्ती करा आणि स्मरण करा. आणि तुमची कुठली इच्छा पूर्ण होत नसेल तर नवनाथांना हात जोडून प्रार्थना करा. बघा, तुमचे 15 दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि नवनाथांचे गुरुवार करा आणि पूजा करा. तर मित्रांनो, खरंच तर हा व्हिडिओ मी नवनाथ भक्तीसाठी बनवलेला आहे. तर तुम्ही मनातून इच्छा असेल तर नवनाथ भक्ती करा आणि नवनाथाचे दर्शन घेऊन
ओम नवनाथाय, ओम नवनाथाय, ओम नवनाथाय असा 108 वेळा जप करा आणि तुमची मनातली इच्छा पूर्ण झाली तर नक्की मला कमेंट करून सांगा. नवनाथाय नमः.